नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, परवा म्हणजे आपली म्हणायची पद्धत असते. परवा म्हणजे ॲक्च्युली परवा नाही, परवा म्हणजे साधारणपणे वर्षभरापूर्वी. तर परवा काय झालं, मी असा माझ्या बेडरूममध्ये बसलो होतो आणि मला पाणी हवं होतं म्हणून मी मोठ्या मुलीला हाक मारली. अगं, एकदा हाक मारली, दोनदा हाक मारली, काय उत्तर येईना. मग धाकटीला हाक मारली, अगं, तरी तिचंही काही उत्तर येईना. एकदा हाक मारली, दोनदा हाक मारली. काय शक्यतो मी बायकोपर्यंत पोहोचत नाही. पण म्हटलं तर दोघी उत्तर देत नाही, म्हटलं पर्यायच राहत नाही ना. मग तिला हाक मारली, तिचंही काही उत्तर नाही. म्हटलं मला काहीतरी लोचा आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणून बाहेर येऊन बघतो, या तिघी हॉलमध्ये बसल्या होत्या, शांत निवांत बसल्या होत्या. मोठीने माझ्याकडे असं बघितलं आणि सांगितलं, बाबा मला जरा उपमा करून द्या. आणि लगेच बायकोची उपसूचना आली त्याच्यावर की ताक नको बरं का, लिंबू घाला. आणि मग हे झाल्यानंतर हळूहळू बाकी सगळी यादी आली. कपडे लावायचे मशीनला, मग स्वयंपाक करायचा आहे, मग झाडू काढायचा आहे, मग पोछा मारायचा आहे. आईला म्हटलं हे काय चाललंय काय. म्हटलं प्रॉब्लेम काय, आज बाई नाही आहे का. तर मिसेस म्हणाली, म्हणजे माझी बायको म्हणाली, नाही आहे पण ती बाई आहे. तरी मला काही टोटल लागत नव्हती. म्हटलं काय चाललंय. म्हटलं मला जर नीट समजावून सांगशील का, काय काय प्रॉब्लेम काय. तर ती असं म्हणाली की आज महिला दिन आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी खुर्चीत बसलो आणि सांगितलं, म्हटलं मान्य आहे महिलांवर अत्याचार होतात, हे होतं ते होतं, त्यांची मानसिक कोंडी केली जाते, हे सगळं मान्य आहे. पण हे कशामुळे होतं, हे कशामुळे होतं हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुझ्या मैत्रिणीची मानसिक कोंडी येत असेल तर इथे असं वागण्यापेक्षा तिथे जाऊन तिचं काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर, नाही का. हे तुम्ही मला जे लेक्चर देताय हे म्हणजे चेरापुंजीत तुमच्या दुष्काळावर चर्चा करण्यासारखे हो, नाही का. असं बरंच काही काही बोललो मी, चर्चा केली, म्हणजे वाद नाही घातले. कसं आहे, वाद आणि संवाद हे योग्य ठिकाणी व्हायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे, नाही का. आणि मी असा विचार केला की नथिंग डुईंग, नाही महिलांवर अत्याचार होणं हे चुकीचंच आहे, पण त्यावेळी ती गोष्ट ठेचून काढायला पाहिजे किंवा त्या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे असं माझं मत आहे, असे माझे विचार आहेत. आणि काय मी एकदा विचार करायला लागलो की हळूहळू भूक लागते. मी आतापर्यंत खूप विचार केलाय, त्यामुळे मला भूक लागलेली आहे. आणि म्हणूनच मी शब्द दिल्याप्रमाणे परत एकदा विदर्भातल्या एक गृहिणी इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सौ कळमकर. नमस्कार. मनापासून स्वागत. तुम्ही कुठे राहता? नागपूरला. खुद्द नागपूर. मूळच्या कुठल्या तुम्ही? मी नागपूरचीच. आणि यजमान? यजमान अमरावती. अमरावती. आता तुम्ही नागपूरमध्ये सेटल झाला. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नात 12 वर्ष. 12 वर्ष झाली. बर, ते काय करतात, यजमान काय करतात? ते सिनियर टेलिकॉम ऑफिसर आहेत, सीटीओ कंपनी. आणि घरी कोण कोण आहे तुमच्या? 2 मुली आहे आणि आम्ही दोघी. बर, मुली? हो, 2 मुली आणि आम्ही. मुलगी आहे 1 7 वर्षाची आणि ती 12 वर्षाची दुसरी. बर, मोठीचं नाव काय? मोठीचं नाव रोहिणी. रोहिणी. आणि धाकटीचं? तरी घरी परी म्हणतो, तसं प्रणोती आहे. हा, परी प्रणोती चांगलं. म्हणजे परी म्हणजे काय, ती परीसारखी आहे का अशी? अशी आहे का ती? बरोबर. ही नावं कोणी ठेवली, तुमच्या पसंतीची का यांच्या पसंतीची? दोघांच्याही पसंतीची तशी. बर, तुम्हाला काय आवडतं? मला तसं इंडियन फूडच जास्त आवडतं. इंडियन फूड जास्त आवडतं. बर, आणि मला सांगा तुमचं कॉलेज कुठलं? माझं भारत महिला विद्यालय किंवा बिंजानी कॉलेज. आणि शाळा? शाळा भारत महिला विद्यालय. अच्छा, म्हणजे तुम्ही नागपूरचे. जन्मस्थळ नागपूर. ओके. आणि तुमचं सासर सुद्धा आता नागपूरच? हो, तसं सासर नागपूर. नाही का, म्हणजे काय फारसं लांब नाही, अमरावती नागपूर फार जवळ. आता पण जरा तुमच्या लहानपणी जाऊया बरं का, तुमच्या लहानपणाकडे जाऊया. म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात, म्हणजे आता तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या मुली लुडबुड करत असतील, आई मी हे करते, आई मी ते करून बघते, तसं तुमचं लहानपण तुम्हाला आठवतंय का? तुम्ही कधी काही घुसून काही केलं का तुमच्या स्वयंपाकघरात? मी सहसा 6वी नंतर आईने थोडं क्रमाशी घेतलं, त्याच्यानंतर लागलोच कामाला. तर मला सांगा, पहिला पदार्थ कुठला केला जो यशस्वी झाला? अयशस्वी बद्दल आपण बोलायचं नाही. काय अयशस्वी एखादा पदार्थ झाल्याशिवाय दुसरा पदार्थ यशस्वी होत नाही. त्यामुळे यश नाही मिळालं ते सोडून द्यायचं, यश मिळेल त्याच्याबद्दल बोलूया आपण. मी पहिल्यांदा फोडणीची फळं केली होती वर्गातली, ती छान झाली होती, ती तिथून शिकली. फोडणीची फळं? हा, वरणातली. बरोबर, वरणातली. तसं इकडे दिवशी म्हणून म्हणतात त्याला, पण तसं फळ जास्ती म्हणतात, फोडणीतली फळं. फोडणीतली फळं. आणि बाकी तर सगळं तुम्हाला स्वयंपाक आईने शिकवलंच असेल? हो, थोडं.
थोडं थोडं. सासरी आल्यानंतर फसलेले पदार्थ कुठला? फसलेली म्हणजे तसं म्हणजे उत्साहाने करायला घेतलं एक आणि झालं भलतंच. तसं जिलेबी म्हणून सांगता येईल. जिलेबी नाही करता आली, नंतर मात्र प्रॅक्टिस करून एकदा त्याच्या मागे भिडली की मग म्हणजे जमल्याशिवाय सोडत नाही. ओके. पण आता कसं आहे की त्यावेळी ती जी जिलबी एवढी झाली होती त्यानंतर त्यांनी मनावर घेतलं, मागे लागल्या, त्यामुळे आता रेग्युलर साईज मधल्या जिलब्या त्यांना त्यांच्या घरच्यांना खायला मिळतात. बरोबर आहे की नाही? आमचे खवई इथे वाट बघतायत की आज तुम्ही विदर्भातले कुठले पदार्थ दाखवणार आहात. ओके, आपण आपल्या किचन कडे जाऊया का? चला या. मला सांगा, आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार आहात? भुऱ्याचे लाडू, पुरणावळ, दांडणी आणि गोपाल काला वडे. गोपाल काला वडे. ओके. आपण पहिल्यांदा काय बघतोय? पहिल्यांदा आपण पुरणावळ बघणार आहे. ओके, मला साहित्य सांगता काय त्याचं? ही कणिक, ज्वारीचं पीठ, मुळ्याच्या शेंगा या चिरलेल्या आहेत. ओके. तिखट, वाटलेली उडदाची डाळ, वाटलेली मुगाची डाळ, सांबार, नंतर मीठ, हळद, मोहरी आणि हिंग. हे काय म्हणाले तुम्ही? हे साखरेचा पाक. हा कसा करतात? जसं आपण नॉर्मल करतो ना तसंच करायचं. म्हणजे साखर टाकायची आणि थोडं किंचित पाणी टाकायचं आणि तो पाक करायचा. हे तुम्ही सांबार काय म्हणाल मला कळलं नाही. आता विदर्भात कोशिंबीरला सांबारच म्हणतात. कोथिंबीरला सांबार म्हणतात. सांबार म्हणतात. ही एक नवीन माहिती आहे, लिहून घ्या. विदर्भात कोथिंबीरीला सांबार असं म्हणतात. बरं, आणि हे 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 दोन कसले गोळे आहेत? हा कणकेचा गोळा आहे आणि हा ज्वारीचा गोळा आहे. ओके, म्हणजे आपण सगळं मळून घेतलेलं आहे. ओके. बरं, नाव काय म्हणाल तुम्ही याचं? पुरणावळ. पुरणावळ. हे नाव कसं काय पडलं, तुम्हाला काही कल्पना? हे जसं पारंपरिक चालत आलेली रेसिपी आहे ही. बर. तसंच म्हणजे आईकडून सासूकडून पुढे आलेली तसं आहे. आले. हे सासूने शिकवले का आईने शिकवले? नाही, लहानपणापासून आमच्या इथे होतीच ही रेसिपी. आपण आता काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा ही कणिक घेऊ, त्याच्यामध्ये ज्वारीचा गोळा भीत टाकू आणि मग ती लाटू. ओके. पण हे असं का हो? जसं पुरण करतो की नाही आपण, पुरणाला सहसा आपण असंच करतो ना, फक्त इथे थोडं वेगळं आहे. ज्वारीचं पीठ टाकत आहे आपण आणि हे कणिक भिजवलेली, त्याच्यामुळे याचं नाव पुरणावळ केलं आहे. पुरणावळ. कणकेत आपण आता ज्वारीचं पीठ टाकतोय. ज्वारीचं भिजवलेलं पीठ. हे कसं लागेल याच्याबद्दल मला जरा उत्सुकता आहे. मी पोळी खातोय का भाकरी खातोय असं मला विचार माझ्या मनात येईल. हे आता आपण तयार करून घेतो ना? पोळी भाकरी तयार करून घेतोय. पोळी आणि भाकरी दोन्ही आहे ना? आता तिकडे ते तेल तापत ठेवलेलं, त्याचं काय करायचं मला सांगता? आता आपण बेसन करू. ओके. मोहरी, हिंग, हळद, तिखट. आता त्यात काय करायचं आपल्याला? आता ही डाळ वाटलेली आहे ना ती टाकायची. दोन्ही एकत्रच टाकायचे का? हो, दोन्ही एकत्र. आणि आता ह्याचं काय करायचं? काढू? हा, पलटायची. पलटी मारायची. आता आपल्याला काय पाहिजे? थोडं हपका मारायला पाणी. थोडा ओलसरपणा यावा म्हणून. हा, एकदम हे येते. थोडंसं मुळ्याच्या शेंगा. हे मिळतात का आपल्याला वर्षभर? वर्षभर नाही भेटत, पण तरी जानेवारी डिसेंबर या दरम्यान मिळतात कारण आपल्याला. तशा वापरात आपल्याला कमी दिसतात या शेंगा, नाही का? हा. ह्याचं काम झालं वाटतं, पोळी झाली वाटतं. नाही, आता आपण त्याला तेल लावून फ्राय करायची. हे किती वेळ लागेल आपल्याला? थोडंसं एक वाफ यासाठी 2-3 मिनिटं. बस, तोपर्यंत इथे तेल घालून आपण तेल, हो, थोडस लागेल तेल.
ही खरपूस होणार बरं का, नाही का? हो एकदम छान. इथे सगळं लावायचं. हो ओके, आपलं हे झालं का? हो झालं. काढून घ्यायचे याच्यावर इथे. हो ओके, आता आपल्या ह्याचं काम झालं ना. हो झालं. ओके, आता आपल्याला ते ती छोटी वाटी दे, तुम्हाला काहीतरी ह्याच्यात करायचं आहे म्हणालात ना. हो ओके, तेल हवं मला. तेल किती बघा. बस बस बस. हे ताप होईल तोपर्यंत ते आपलं मीठ घालायचं ना त्यात. ओके, वास तर छान आला. झालं का ते? हो झालं. ओके, आता काय आता आपण सातळणी करूया. एक तुमच्या लक्षात आलं का, सातळणी म्हणजे फोडणी. फोडणी, बरोबर. साधी फोडणी. मोहरी, बंद करून गॅस. हिंग, हिंग आणि तिखट. हे आपण डबल फोडणी का केली? कारण त्या बेसनावर आपण टाकतो ना ती हो. फोडणी वेगळी पाहिजे ती. वेगळी पाहिजे. ओके, आपलं हे बेसन झालं ना. बेसन बहुत झालं. बंद करू गॅस. हो द्या, मी काढतो. ओके, आता काय करायचं? आता याच्यावर कच्चं तेल टाकायचं थोडं पहिले. कच्चं तेल पाहिजे कच्चं का? तेल लागेल. घालू याच्यावर? हो चालेल. तुमच्या पाहिजे चमच्यावर घ्या, म्हणजे ते मापाप्रमाणे पडेल. बस बस. हा हा, आता हे आपल्याला थोडस कच्चच घालायचं का? हा, हे वरून असं. ओके, याच्यासोबत पाक. हा, हे म्हणजे आवडीप्रमाणे ना. हे आवडीप्रमाणे. ह्याच्या जागी लोणचं सुद्धा येऊ शकतं. नाही, लसणाची लोणच्याच्या चटणी जागी ही पाकच सहसा हे करतात. नाही तर आपण फोडणी हे चांगलं आहेच ना, अच्छा. तिखट भरपूर. ओके, ह्याच्या म्हणजे लोणच्याच्या जागी आपण हे केलं. हे केलेलं आहे, पाक केलेलं आहे. लक्षात घ्या. हा, पेनाच्या जागी पेनच घ्या. काय तुम्ही खोडरबर घेतलात किंवा खडू घेतला तर लिहिता येणार नाही, बरोबर की नाही? हा, पेनाच्या जागी पेनच घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुरणावळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेलं गव्हाचं पीठ, भिजवलेलं ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेल्या मुळ्याच्या शेंगा, तिखट, वाटलेली मूग डाळ आणि चणा डाळ, कोथिंबीर, मीठ, हळद, मोहरी, हिंग आणि साखरेचा पाक. कृती: चणा डाळ आणि मूग डाळ 2 तास भिजवून वाटून घ्यावी. गव्हाच्या कणकेची पारी करून त्यामध्ये ज्वारीच्या पिठाचा गोळा घालावा आणि पोळी लाटून घ्यावी. तेल लावून पोळी भाजून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. त्यामध्ये वाटलेली मूग आणि चणा डाळ, पाणी, बारीक चिरलेल्या मुळ्याच्या शेंगा आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, हिंग आणि तिखटाची फोडणी करावी. वाफवलेल्या डाळीच्या मिश्रणावर थोडं कच्चं तेल, फोडणी, कच्च्या मुळ्याच्या शेंगा आणि कोथिंबीर घालावी. भाजी आणि साखरेच्या पाकाबरोबर दशमी सर्व्ह करावी.